Welcome, dear students. Today we are going to learn about the new topic from the new syllabus of subject chemistry, that is solid state. ठीक है. In 11th you have already learned about the states of matter. ठीक आहे. तुम्ही 11वी मध्ये states of matter हा चॅप्टर पाहिलेला आहे पहा. And in that we know that there are mainly three states of matter, that is solid, liquid and gases. ठीक आहे. यात मेनली तीन स्टेट्स ऑफ मॅटर आहेत आणि याच्यामध्ये लिक्विड आणि गॅसेस स्टेट. ठीक आहे. लिक्विड आणि गॅसेस स्टेटबद्दल जे आहे डिटेल स्टडी जो आहे तो तुम्ही 11th केलेला आहे. लक्षात घ्या. 11th तुम्ही गॅसेसचे लॉज वगैरे ते पाहिलेले आहेत आणि लिक्विडचे प्रॉपर्टीज म्हणजे विस्कोसिटी, सरफेस टेन्शन या काही प्रॉपर्टीज वगैरे काही डिटेलमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे लिक्विड आणि गॅसेस स्टेट ही स्टेट तुम्ही 11th स्टडी केलेली आहे आणि 12th आपण सॉलिड स्टेट जे आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ते नेक्स्ट वन बिफोर गोइंग टू सी अबाउट द सॉलिड स्टेट वी विल सी अबाउट द डिफरन्स और डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. ठीक आहे. If you consider first one, if you consider the arrangement of constituent particles, okay, in case of solid, liquid and gases, then the solid, in case of solid, the particles are tightly held. Okay, particles are tightly held and there is a regular arrangement of atoms and molecules in case of solid. ठीक आहे. सॉलिडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तिथे रेग्युलर अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला दिसून येते आणि the particles are held very tightly. And in case of liquid म्हणजे आता इथे पहा इथे आपण सांगू शकतो this is about in case of solid. सॉलिडच्या बाबतीत आपण हे काही पॉईंट जे आहे ते सांगू शकतो. त्याच्यानंतर लिक्विडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर लिक्विडमध्ये द पार्टिकल्स आर लूजली पॅक. ठीक आहे. लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते लूजली पॅक असतात आणि जी अरेंजमेंट आहे ती इररेग्युलर अरेंजमेंट जी आहे ती आपल्याला इथे दिसते लाईक दिस. ठीक आहे. इररेग्युलर अरेंजमेंट आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर पहा इन केस ऑफ गॅसेस स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर द पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक. म्हणजे इथे लिक्विडपेक्षाही जास्त लूजली पॅक हे पार्टिकल्स असतात अँड देर इज अ हायली इररेग्युलर अरेंजमेंट. इथे जर आपण पाहिलं इररेग्युलर अरेंजमेंट जे आहे तर हायली इरेग्युलर अरेंजमेंट आपल्याला इथे दिसते इन केस ऑफ गॅसेस स्टेट. ठीक आहे. तर हे तुम्ही जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पहा डिस्टिंक्शन पॉईंट्स ते आपण इथे सांगू शकतो. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट इफ यू कन्सिडर द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स कॅनॉट मूव फ्रीली इन केस ऑफ सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल जे आहे ते मूव होऊ शकत नाही आणि लिक्विड स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर लिक्विड स्टेटमध्ये पार्टिकल्स कॅन मूव्ह थ्रू द स्मॉल डिस्टन्स. ठीक आहे. ते आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर पहा इन केस ऑफ गॅसेस स्टेट पार्टिकल्स आर कंटिन्युअस रँडम मोशन. म्हणजे जे पार्टिकल्स असतात गॅसेसचे दे आर ऑलवेज इन कंटिन्युअस रँडम मोशन. ठीक आहे. त्याच्यानंतर देन इफ यू कन्सिडर अबाउट द शेप अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस तर त्यांच्याबद्दल आपण असं सांगू शकतो बा इन केस ऑफ सॉलिड हॅज अ डेफिनाईट शेप अँड व्हॉल्यूम. म्हणजे सॉलिडला एक प्रकारचा डेफिनाईट शेप असतो आणि व्हॉल्यूम असतो. ठीक आहे. आणि तेच जर आपण लिक्विडच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर लिक्विडमध्ये आपल्याला माहिती आहे लिक्विड टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे ज्या शेपचं कंटेनर असेल तो शेप तो लिक्विड घेत असतो. पण लिक्विडचा व्हॉल्यूम जो आहे व्हॉल्यूम हा कसा असतो डेफिनाईट असतो. लक्षात ठेवा. Volume of the liquid is definite but shape is not definite. ठीक आहे. ते आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर इन केस ऑफ गॅसेस स्टेटमध्ये जर आपण पाहिलं शेप अँड व्हॉल्यूम. ठीक आहे. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर दोन्ही शेप आणि व्हॉल्यूम जे कंटेनरचं आहे तेच गॅसचं असतं. ठीक आहे. म्हणजे दोनही गोष्टी कशा आहेत इनडेफिनाईट आहेत, शेप आणि व्हॉल्यूम. कुणाच्या बाबतीत? गॅसेसच्या बाबतीत. तर तुम्ही हे ते लक्षात ठेवायचे पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट कन्सिडर द इंटरमॉलिक्युलर स्पेस. द इंटरमॉलिक्युलर स्पेस इज व्हेरी स्मॉल इन केस ऑफ सॉलिड स्टेट. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये जर पाहिलं तर इंटरमॉलिक्युलर स्पेस ही व्हेरी स्मॉल असते बा. लक्षात ठेवा. अँड इन केस ऑफ लिक्विड
लिक्विडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर लिक्विड द इंटरमॉलिक्युलर स्पेस इज मॉडरेट असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इन केस ऑफ गॅसेस स्टेट द इंटरमॉलिक्युलर स्पेस इज लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस जे आहे ते आपल्याला इथे दिसते. हे पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो बा. तर नेक्स्ट इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर, म्हणजे इफ देर इज अ स्मॉल चेंज इन टेम्परेचर देन व्हॉट विल द इफेक्ट ऑन द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड लिक्विड और गॅसेस, ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर इफ देर इज अ स्मॉल चेंज इन टेम्परेचर द व्हॉल्यूम चेंज इज स्मॉल इन केस ऑफ सॉलिड and that volume change is moderate in case of liquid. ठीक आहे, लिक्विडमध्ये व्हॉल्यूम चेंज हा कसा असतो, मॉडरेट असतो, लक्षात ठेवायचं. आणि जर गॅसेस स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर गॅसेस स्टेटमध्ये व्हॉल्यूम चेंज इज सिग्निफिकंटली हाय, म्हणजे व्हॉल्यूम चेंज हा खूप जास्त असतो. म्हणजे इफ देर इज अ स्मॉल चेंज इन टेम्परेचर देर इज अ लार्ज चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द गॅस, म्हणजे हा डिफरन्स इथे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे बा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कॉम्प्रेसिबिलिटी, म्हणजे कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन, या दोन गोष्टी आहेत पहा. तर याच्यामध्ये सॉलिडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सॉलिड्स आर प्रॅक्टिकली इनकम्प्रेसिबल और नॉन कॉम्प्रेसिबल. ठीक आहे, सॉलिड जे आहेत ते प्रॅक्टिकली कसे आहेत, नॉन कॉम्प्रेसिबल आहेत असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो बा. त्याच्यानंतर इन केस ऑफ लिक्विड स्टेटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर लिक्विड्स आर म्हणजे लिक्विड्स हे स्मॉल कॉम्प्रेसिबल आहे. स्मॉल हे खूप थोड्या प्रमाणात ते काय होतात, कॉम्प्रेस होऊ शकतात. दे कॅन बी कॉम्प्रेस इन अ स्मॉल एक्सटेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर जर गॅसेस स्टेट जर आपण पाहिली तर गॅसेस स्टेटमध्ये कॉम्प्रेसिबिलिटी हा फॅक्टर जर आपण पाहिला तर आपण म्हणू शकतो द गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. म्हणजे आपल्याला माहिती आहे पहा CNG माहिती सर्वांना, कॉम्प्रेस नॅचरल गॅस, म्हणजे नॅचरल गॅसला काय करतात पहा, कॉम्प्रेस करतात लिक्विड स्टेटमध्ये ते कन्वर्ट करण्यासाठी किंवा कन्वर्ट होतं, लक्षात घ्या. म्हणजे गॅसेस जे आहेत ते हायली कॉम्प्रेसिबल आहेत असं आपण तिथे म्हणू शकतो, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पहा, म्हणजे दीज आर द सम ऑफ द डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस स्टेट. तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. 11चाच पार्ट आहे, हे जस्ट आपण रिवाईज केलेलं आहे. ठीक आहे.